हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व मित्रमैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये, जिचे नाव आहे संगीता पाटील. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे घटस्थापनेतील कलशाचे महत्त्व. तर शास्त्रानुसार समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान महाविष्णू अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. मुख्यतः ब्रह्मा, विष्णू, महेश, 27 नक्षत्रे, षोडश मातृका, सप्तसागर, सप्तद्वीप याचा निवास या कलशामध्ये असतो. या कलशामध्ये प्रामुख्याने गंगाजल, चंदन, औषधी, मृत्तिका, पंचरत्ने, सुवर्ण पंचपल्लव, कलशाच्या गळ्याभोवती लाल धागा बांधल्याने हा कलश ओतप्रोत होतो. त्यातून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. शारदीय नवरात्राच्या घटस्थापनेमध्ये प्रामुख्याने आपण मृत्तिका कलश स्थापना करावा. हा कलश छिद्ररहित असावा आणि या कलशावर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका स्वरूपा, राजराजेश्वरी देवीचे आवाहन करावे. या कलशावर श्रीफळ स्थापन करावे. कलशाला लाल धागा बांधावा आणि कलशावर 4ही वेदांचे आवाहन करावे. हा कलश स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य आणि आरोग्याची प्राप्ती होते. या कलशामध्ये उत्पन्न होणारी चुंबकीय ऊर्जा, या कलशावर आपण स्थापन केलेले श्रीफळ बाहेर जाऊ देत नाही. या कलशातील चुंबकीय ऊर्जेच्या लहरी आपल्या घरातील वातावरण सकारात्मक करून घरातील नकारात्मकता बाहेर घालवतात. तर मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा. चला तर मित्रमैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. काही चुकले असेल तर क्षमा असावी.